बंधू आणि भगिनींनो, आपण जो विषय आज इथे घेतलेला आहे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे। आपल्याला कल्पना आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण अत्यंत गाजतंय ते अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरण आहे। आणि या प्रकरणाबद्दल अनेक व्हिडिओ, अनेक नेत्यांचे, अनेक कार्यकर्त्यांचे, समाज धुरीणांचे, अभ्यासकांचे चॅनलवर येत आहेत। म्हणून त्या घटनेबद्दल सत्य असत्य याच्यावर अनेक चर्चा चालू आहेत, तर्कवितर्क चालू आहेत। पण त्यातलं अंतिम सत्य आहे की अक्षय भालेराव याचा खून झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे, हे वास्तव आहे। आणि अशा प्रकारच्या हत्या मागच्या हजारो वर्षात अनेक वेळा झालेल्या आहेत। संपूर्ण जगाच्या दृष्टीने पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे अशा प्रकारच्या हत्याकांडात तो वेगळा आहे आणि भारताच्या दृष्टीने वेगळा आहे। आणि म्हणून भारताच्या दृष्टीने त्या घटनेचं विश्लेषण जे आज होतंय ते पाहणं गरजेचं आहे। आणि त्याचं मूळ जाती व्यवस्थेमध्ये आहे। आणि ही जाती व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था आपल्याकडची जी वर्ण व्यवस्था आहे, म्हणजेच भारतातल्या हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र अशी जी वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेचा जो भाग आहे त्याच्या संबंधित चर्चा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे। आणि म्हणून आपल्या आजच्या या चर्चेचा उद्देश त्या घटनातले बारकावे पाहण्यापेक्षा त्या घटनेमागचं जे सत्य आहे हे सत्य त्याच्या मुळाशी जाणं आणि त्याच्यावर उपाय शोधणं असं आहे। आणि म्हणून उशिरा का होईना मी ते बोलायला आलो आहे। माझी विनंती आहे सगळ्यांना की माझ्या या चर्चेवर मी जो विषय मांडणार आहे त्याच्यावर नम्रपणे माझी विनंती आहे की आपण चर्चा करावी। आणि म्हणून हा जो भाग आहे भारतातला याच्यामध्ये विद्वानांनी कसं वागलं पाहिजे याच्यावरचं बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे मी वाचून दाखवतो आणि त्याच कारणानं मी इथे बोलायला उभा आहे। त्यांचं जे एक अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट आहे ते मी प्रथम वाचून दाखवतो। ते म्हणतात, थोर माणूस इतिहास घडवतो, हा सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका। तुम्हाला एवढे मान्य करावेच लागेल की प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक सत्तावादी वर्ग नसला तरी प्रभावशाली वर्ग असतो। बुद्धिवादी वर्गास दूरदृष्टी असते, तो सल्ला देऊ शकणारा आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो। कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वयंबुद्धियुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगत नाही, तो बहुतांशी अनुकरण करणारा असून बुद्धिवादी वर्गाचे अनुकरण करतो। देशाचे भवितव्य सर्वस्वी बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही। हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकटसमयी पुढाकार घेऊन तो योग्य दिशा देईल असा भरवसा त्याच्यावर ठेवता येऊ शकतो। बुद्धी हा स्वायत्त सद्गुण नाही हे खरे आहे, तो केवळ साधन मात्र आहे आणि साधनांचा उपयोग बुद्धिवादी व्यक्ती कोणत्या हेतूसाठी करतो त्यावर अवलंबून असतो। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो महान असा सिद्धांत मांडला की बुद्धिवादी वर्गाचं समाजात अतिशय महत्व असतं आणि त्याच्या दिशेनुसार देश आणि समाज चालत असतो। आणि म्हणून बुद्धिवादी लोकांनी अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा व्यक्त झालं पाहिजे। आणि म्हणूनच राहुल खांडेकर यांची विनंती मागच्या काळापासून आहे आणि त्यांच्याशी मी या विषयावर सखोल चर्चा करतोय। त्या चर्चेनुसार या देशातल्या बुद्धिवादी माणसांनी यावर बोललं पाहिजे, कारण आतापर्यंत जी चर्चा या घटनेवर आहे ती वरवरची चर्चा आहे, मुळाशी कोणी जायला तयार नाही। आणि राहुल आणि हे जे अक्षय भालेराव खून प्रकरण आहे त्यातलं जे जात वास्तव आहे आणि खून करणारे लोक आहेत त्यांचं जात वास्तव आहे हे बोलायला सुद्धा लोक घाबरतात आणि त्याला वेगवेगळी नावं दिली जातात, ते जातीयवादी आहेत, बाकीचे असं काही काही बोलतात। परंतु हे वास्तव आहे की बौद्ध आणि मराठा असं जे हत्याकांड करणारा मराठा जातीचे तरुण आहेत त्यांना आता पोलिसांनी शिक्षा पण करायला सुरुवात केली, मला वाटतं अरेस्ट पण झालेली आहे। आणि अक्षय भालेरावचा खून झालेला आहे
आणि म्हणून याला जातीचं नाव दिल्यानंतर अनेक लोकांना ते आवडलेलं नाही. ही घटना साध्या खुनाची आहे अशा प्रकारची चर्चा सगळीकडे चालू आहे. आणि म्हणून हे जातीच्या आधारित सत्य जे आहे ते बोलायची हिंमत फार कमी लोकांमध्ये आहे. आणि म्हणून या देशामधले बुद्धिमान लोक परंपरेने जे होते किंवा परंपरेने ज्यांना अभ्यास करणं, अध्ययन करणं, भाषण करणं, शिक्षण देणं हे काम होतं ज्या ब्राह्मण वर्गाकडे, त्यांनी हा हिंदू धर्मातला दोष शोधून त्यावर उपाय शोधणं असं अपेक्षित होतं. परंतु या ब्राह्मण बुद्धिवाद्यांना त्याचा नेहमी फायदा होत आला. जाती प्रथांचा शोषण करण्यासाठी त्यांचा उपयोग होत आला. त्याच्यामुळे त्यांनी कधी याला नाव दिलं नाही आणि हे दुखणं असंच राहिलं. आणि या दुखण्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न भारतामध्ये ज्यांनी केला त्यामध्ये बरीचशी नावं आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने याची मांडणी केली त्याची आठवण तुम्हाला मी करून देतो. आणि म्हणून हा जो खून आहे, असे खून मागासवर्गीय तरुणींचे अनेक वेळा झालेले आहेत. जवखेडा हत्याकांड असेल, अनेक अनेक खटले आणि अनेक खून याचे झालेले आहेत. परंतु त्यातलं जे जात वास्तव आहे ते जात वास्तव मांडण्याचं धाडस कुणी करत नाही आणि कुणी केलं तर त्याच्यावर टीका होते. पण जे सत्य आहे, भारतामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हा उच्चवर्णीय एक वर्ग आहे किंवा जातींचा समूह आहे. आणि शूद्र आणि अतिशूद्र यांच्यावर नेहमी अन्याय होणं हे भारतातलं वास्तव आहे. आणि या वास्तवाला वेगवेगळ्या धर्मग्रंथांनी त्याचा पुरस्कार केलेला आहे, वेदांनी सुद्धा केलेला आहे. विषमतेचा पुरस्कार वेदांनी सुद्धा केलेला आहे. आणि म्हणून मी आज ज्या मराठा समाजाच्या तरुणांकडून हा खून झालेला आहे, तो खून होण्यामागचं जे मानसशास्त्र आहे त्या मानसशास्त्रावर बोलणार आहे. त्यांना मी दोष देणार नाही. मराठा असतील, ब्राह्मण असतील, वैश्य असतील, क्षत्रिय असतील, शूद्र असतील, अतिशूद्र असतील, आमच्यासारखे ओबीसी असतील, या सगळ्याच जातीच्या लोकांनी या सत्यापर्यंत जाणं ही काळाची गरज आहे. आणि या सत्यापर्यंत जाण्यासाठी सांगणारा मी काही फार मोठा विचारवंत आहे किंवा नेता आहे अशाचा भाग नाही. हे सत्य सांगण्याचं काम भारताचे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं आहे की ह्या ज्या जाती आहेत भारतातल्या, एक जात दुसऱ्या जातीला कमी लेखते आणि स्वतःला उच्च समजते. आणि ही जी स्थिती आहे देशातली, या स्थितीला भिडल्याशिवाय या देशामध्ये समता प्रस्थापित होणार नाही. आणि म्हणून प्रत्येक जातीने याचा अभ्यास केला पाहिजे की आमच्यामधले दोष कोणते आहेत. आणि आम्हाला स्वातंत्र्यानंतर जे भारताचं संविधान मिळालेलं आहे, ते संविधान मिळाल्यानंतर आम्ही आमच्यातले दोष कमी करून विषमतावादी जाती आहेत त्याचं विध्वंसन करणं, त्या नष्ट करणं हा या सगळ्या समस्येवरचा उपाय आहे. याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आणि म्हणून या विषयावर आपल्याकडून मला चर्चा अपेक्षित आहे. या होणाऱ्या खुनांना झालेले जे सगळे मागासवर्गीयांचे खून आहेत, शोषण आहे उच्चवर्णीय जातींकडून झालेलं, त्या शोषणावरचा उपाय म्हणून मी हे इथे बोलतोय. आणि या उपायावर जो संदर्भ आहे तो संदर्भ जाती व्यवस्थेचे निर्मूलन, महात्मा गांधींना दिलेल्या उत्तरास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे भाषण आहे हे शासनाने प्रकाशित केलेलं आहे. माझ्या समोरचं पुस्तक आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ते पुस्तक आपल्या समोर ठेवतो. आणि असे खून जेव्हा घडतात त्या खुनांना वरवरचा मुलामा न देता सत्यापर्यंत जाण्यासाठी माझं हे वक्तव्य ऐकतात त्या वक्तव्य ऐकणाऱ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना विनंती आहे की एका फेसबुक लाईव्ह मधून हे बाबासाहेबांचं भाषण किंवा यावरचे उपाय मी सांगू शकणार नाही. या माझ्या मर्यादा मला माहित आहेत. परंतु मी असं सांगतो की जे जे लोक बाबासाहेब आंबेडकरांचं जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे पुस्तक वाचतील त्यांना आपोआप अक्षय भालेरावचा जो खून आहे त्या खुनामागचं सत्य, खुनामागची दाहकता आणि त्याच्यावरचे उपाय याची जाणीव स्वतःलाच होईल. मी करून देणारा कोणी तुमचा म्हणजे गुरु वगैरे नाही किंवा मोठा नेता नाही. फक्त मी हे जे पुस्तक अक्षय भालेरावचा जेव्हा खून झाला हे पुस्तक मी खूप वेळा अतिशय मनपूर्वक वाचलं आणि तेव्हा लक्षात आलं की अशा प्रकारचे खून भविष्यात होऊ नयेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा प्रबंध मला वाटतं 1916लाच अमेरिकेत सादर केला होता. आणि नंतरचं त्यांचं जे भाषण आहे 1936चं लाहोरचं, हे भाषण करताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना तिथल्या संयोजकांनी हे भाषण करता येणार आहे बोलू दिलं नव्हतं. आणि म्हणून हे जे भाषण आहे हे भाषण
अक्षय भालेरावचा खून झालेला आहे आणि तो खून पुन्हा होऊ नये, पुन्हा तरुणांचे आपल्याच भावा बहिणींचे बळी असे जाऊ नयेत आणि म्हणून त्याच्यावरचं उपाय म्हणून हे भाषण आहे. आणि हे भाषण मी सगळ्याच या पाहणाऱ्या प्रेक्षकांना सुचवतो, शासनाला सुद्धा सुचवतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जाती व्यवस्थेचे निर्मूलन हा भाषण किती महत्वाचं आहे भारताच्या लोकशाहीसाठी, भारताच्या संविधानाच्या यशस्वीतेसाठी आणि एकूणच आपल्या तरुणांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी बाबासाहेबांचं हे चिंतन अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून हे भाषण आपण सगळ्यांनी वाचावं, लिखित स्वरूपात मराठीमध्ये हे आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या 1936च्या वार्षिक परिषदेसाठी लिहिलं होतं. नुसतं भाषण केलं नाही, ते लिहिलेलं आहे लिखित स्वरूपात. ते आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे भाषण या समस्येवरचा उपाय आहे. हे महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी, महाराष्ट्राच्या सरकारसाठी, केंद्र सरकारसाठी सुद्धा मार्गदर्शक आहे. आणि म्हणून या खुनाची तात्पुरती चौकशी न करता याच्या पाठीमागे देशातली जी विषमतावादी विचारसरणी आहे तिच्या खोलात जाऊन उपाय करणं हे जास्त गरजेचं आहे, असं मी शासनाला आणि महाराष्ट्राच्या सगळ्या विचारवंतांना विनंती करतो. आणि हे भाषण आपण वेळ देऊन वाचावं. अक्षयचा जो खून झालेला, त्याचा मृत्यू झालेला आहे, हा मृत्यू म्हणजे साधा मृत्यू नाही, आपल्या तरुणांचा मृत्यू आहे, तरुणाईचा मृत्यू आहे भारताच्या. आणि भारताच्या तरुणाईला धोक्यात टाकणारा हा जो विषय आहे तो जर आपल्याला थांबवायचा असेल तर त्याच्यावर आम्ही सखोल विचार करणं आणि अतिशय कल्पकतेनं, दूरदृष्टीने त्याच्यावर उपाय शोधणं, त्याच्यावर आपलं म्हणणं मांडणं हे तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्या जातीव्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथाच्या सुरुवातीलाच जे अत्यंत एक चांगलं वाक्य आहे ते तुम्हाला सांगतो. भगवान बुद्धांचं वाक्य आहे. ते सांगतात की सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा. भगवान बुद्ध म्हणतात की जे सत्य आहे ते सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा. हे अतिशय महत्वाचं वाक्य याचे पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एच डुमांड यांचं वाक्य सुद्धा तिथे आहे, विवेक करीत नाही तो दुराग्रही आहे, विवेक करू शकत नाही तो मूर्ख आहे आणि विवेक करण्याचे धाडस करीत नाही तो गुलाम आहे. आणि म्हणून आजच्या या घटनेवर लोकांनी विवेकाने विचार केला पाहिजे, विवेकाने बोललं पाहिजे. आणि म्हणून विवेकाचं हे जे विश्लेषण आहे महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की विवेक करत नाही तो दुराग्रही आहे. आणि म्हणून या घटनेवर विवेकाने बोलायला कोणीच तयार नाही. जातीचं त्याला नाव देऊ नका, जातीचा विचार करू नका, जातीची भांडणं लावू नका, पण जात हे या देशातलं वास्तव आहे. आणि म्हणून विवेकाने या जातीचे दोष आम्ही समोर मांडले पाहिजेत, त्यावर उपाय शोधले पाहिजेत. विवेक करू शकत नाही तो मूर्ख आहे आणि विवेक करण्याचे धाडस करत नाही तो गुलाम आहे. आणि म्हणून या देशामध्ये आज या घटनेवर विवेकाने चर्चा न करणारे लोक हे गुलाम आहेत, अशा प्रकारचं स्टेटमेंट हे विदेशी विचारवंत, परदेशी विचारवंत एच डुमांड यांनी केलेलं आहे. आणि म्हणून विवेकाचं महत्व अत्यंत या सगळ्या घटनेमध्ये आहे. आणि म्हणूनच आज मी या घटनेवरचा जो उपाय आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत सांगणार आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांची जी सगळं भाषण आहे हे भाषण खरोखर अतिशय सुंदर आहे. आणि हे तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिताना जो दृष्टिकोन इथे मांडलेला आहे तो दृष्टिकोन खरं म्हणजे संविधानामध्ये सविस्तर आलेला नाही. आणि म्हणून जाती प्रथा नष्ट केल्या पाहिजे, जाती संस्था नष्ट झाली पाहिजे असं बाबासाहेब सांगतात. आणि म्हणून या ज्या पुस्तकामध्ये जे उल्लेख आहे त्याचा मी सातत्याने उल्लेख करणार आहे, कदाचित वाचन पण करणार आहे, कारण हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे बाबासाहेबांनी असं म्हणतात की आपण जाती संस्था संपवण्यासाठी आंतरजातीय सहभोजनाचं आयोजन करतो आणि आंतरजातीय विवाह करतो, पण हे उपाय तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. यांनी समाज किंवा जात व्यवस्था नष्ट होत नाही. म्हणजे हे उपाय आहेतच, परंतु ते अंतिम उपाय नाहीत. आणि म्हणून जाती व्यवस्था, ज्यावर जाती व्यवस्था उभारलेली आहे त्या धार्मिक कल्पनांचा विनाश करणे ही जाती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची खरी पद्धत आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. की आता मूळ मुद्दा इथे आलेला आहे की आपण सुधारणा म्हणून असं म्हणतो, त्या सुधारणा नक्की काय असल्या पाहिजेत याच्यावर बाबासाहेब आंबेडकर खूप सखोल चिंतन करतात. भारतामध्ये सुरुवातीला इंग्रजांचा प्रवेश झाल्यानंतर सुधारणावाद्यांचा एक काळ तयार झाला आणि त्यांनी अनेक सुधारणा सुचवलेल्या आहेत. पण सुरुवातीच्या काळात ब्राह्मण वर्ग हा पुढारलेला, शिकलेला, सुशिक्षित होता, म्हणून या सुधारणा केवळ आपल्या ब्राह्मण जातीपुरत्या असाव्यात अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं असायचं.
आणि जेव्हा अस्पृश्य किंवा शूद्रातिशूद्रांच्या शोषणाच्या गोष्टी समोर यायच्या आणि या सुधारणा करायच्या असतील तर त्या धार्मिक सुधारणा आहेत, म्हणजे धर्माच्या रचनेतले धर्मातली तत्व बदलायला पाहिजेत, अशी जेव्हा वेळ यायची तेव्हा त्या सुधारणांकडे लोक दुर्लक्ष करायचे. अगदी महात्मा गांधींसारख्या महात्माने सुद्धा आपल्या मागासवर्गीयांच्या शोषणाबद्दल म्हणजे वर्णव्यवस्थेबद्दल विचार करताना वेदांचा आणि वर्णव्यवस्थेचा स्वीकार केला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने देशामध्ये जाती संपल्या नाहीत तर जाती घट्ट होत गेल्या. आणि म्हणून आजही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जे या देशातले पुढारलेले लोक आहेत त्यांनी जो काही धर्म इथे पाळलेला आहे त्या धर्मातून मागासवर्गीयांचं शोषण, मागासवर्गीयांचं हत्याकांड करणं अशा प्रकारचे धार्मिक विचार जर असतील, म्हणजे रामायणामध्ये शंभुकाचा वध करणं ही जी व्यवस्था रामाला स्वीकारावी लागली आणि शूद्रांनी जर शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, शूद्रांनी जर विद्वान होण्याचा प्रयत्न केला तर त्याची हत्या केली पाहिजे. राजा म्हणून रामाने केलेलं काम धार्मिक दुर्जनांनी त्याच्यावर सोपवलेलं काम होतं. आणि म्हणून धर्म सुधारण्याशिवाय केवळ सहभोजनाने किंवा तुमच्या आंतरजातीय विवाहाने हे बदल होणार नाहीत. आणि म्हणून प्रत्येक जातीने, प्रत्येक जातीच्या नेत्यांनी याचा अत्यंत सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. मी आज ही हत्या मराठा समाजाकडून झालेली आहे म्हणून केवळ मराठा बांधवांना यामध्ये दोष देत नाही, तर त्यांनी आत्मचिंतन करून आपल्या जातीची ही जी वैशिष्ट्ये आहेत, ज्या धर्माकडून आलेली आहेत, त्या धार्मिक रचना जर चुकीची असेल, ती मानवतेच्या विरोधी असेल, ती विषमतेचं समर्थन करायचं असेल तर आपण ती सोडली पाहिजे. आणि हे बोलत असताना ही जी नांदेड मधली जी घटना घडलेली आहे, अशाच प्रकारची घटना कोकणामध्ये आता सुरू आहेत. आता आपल्याला कोल्हापूर मधलं पाहिलं असेल की मुस्लिम विरुद्ध हिंदू अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि याच्यामध्ये फेसबुकवर, व्हॉट्सअपवर पोस्ट टाकणं आणि त्यामध्ये दोन धर्मामध्ये तणाव करणं. खरं म्हणजे या इतक्या घटना महत्वाच्या नाही की या घटना बघून आपण एकामेकांचे जीव घ्यावे, परंतु या सगळ्या घटनांच्या पाठीमागं अशा प्रकारची भांडणं लावणारा किंवा नियोजित दंगली घडवणारा एक समूह असल्यामुळे या दंगली घडतायत. आणि म्हणून जाणकार लोकांनी याच्यावर फार विचार केला पाहिजे. हिंदू विरुद्ध मुस्लिम, हिंदू विरुद्ध ख्रिश्चन, हिंदू विरुद्ध बौद्ध आणि खास करून जे उच्चवर्णीय हिंदू आहेत त्या उच्चवर्णीय हिंदूंना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना 45% शूद्र आणि अतिशूद्रांच्या विरुद्ध भडकवणं हा या धर्माचा गाभा आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जातींच्या मुळाशी, जे हिंदूतल्या सगळ्या मागासवर्गीय जातींच्या मुळाशी त्यांच्या ज्या धोक्याचं किंवा विनाशाचं कारण आहे तो धर्म आहे. आणि मग या धर्माला आव्हान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोरच्या सभेत केलं. आणि हेच त्या काळातल्या हिंदुत्ववाद्यांना मान्य नव्हतं. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यानंतर ज्या त्यांना सुधारणा अपेक्षित होत्या त्या सुधारणा आजही झालेल्या नाहीत. आणि आजची जी घटना घडलेली आहे, ह्या ज्या धर्मसुधारणा आहेत त्या धर्मसुधारणा न झाल्यामुळे हा खून अक्षय भालेराव यांचा झालेला आहे. ही साधीसुधी घटना नाही. आणि म्हणून मी नेहमीच सांगत असतो की स्त्रीभ्रूण हत्याच्या केसेस आहेत, म्हणजे स्त्रीभ्रूण गर्भातच गर्भजल चिकित्सा करणं, मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे पाहणे, आणि ती मुलगी असेल तर तिला गर्भातच ठार करणं, ही घटना वरवर स्त्रियांच्या विरोधी दिसत असली किंवा मुलगी नको या तत्वाने होत असली तरी सुद्धा मुलगी नको हा विचार आला कुठून, हा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे. आणि हा विचार आपल्या धर्माकडून आला, जो धर्म म्हणजे वेद, उपनिषद, पुराण ही स्त्री विरोधी आहेत, स्त्रियांना कमी लेखणारी आहेत. हे सुद्धा आपण बोलायला गेलो की आपल्या धर्मवाद्यांना ते पटत नाही, कारण विवेकशील विचार करण्याची पद्धत आपल्या देशात नसल्यामुळे हा देश गुलामांचा आहे. हे शेवटचं मी मगाशी वाक्य सांगितलं ते सत्य आहे. किंवा विवेकाने विचार करण्याचं धाडस करण्याची वृत्ती आपल्या देशात नाही. आणि म्हणून आज मी जे बोलतोय ते अत्यंत धाडसाचं आहे. आणि म्हणून मी गुलामी तेव्हाच सोडून दिली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचलं. आणि म्हणून देशामध्ये ही घटना राष्ट्रीय समस्या आहे. अक्षय भालेरावचा खून ही राष्ट्रीय समस्या. आज सुद्धा मुंबईत अशा प्रकारची एका मुलीची हत्या सुद्धा झालेली अशी एक बातमी आली, पण मला त्यावर सविस्तर माहित नाही. परंतु अक्षय भालेरावच्या खुनाच्या बाबतीत मी सगळ्या क्लिप बघितलेल्या आहेत, सगळ्यांच्या त्याच्यावरचे विचार ऐकलेले आहेत. परंतु या विचारावर उपाय जो आहे तो उपाय सांगण्याचा प्रयत्न फार कमी वेळा झालेला आहे. एक दुसऱ्या जातींना भडकवणं म्हणजे या घटनेच्याद्वारे बौद्ध आणि मराठ्यांमध्ये भांडण लावणं हा तर आपल्या आजच्या बोलण्याचा उद्देश नाही. तर मराठा समाजाला सुद्धा मला सांगायचं आहे की आपल्या जातीमध्ये दोष आलेत ते कुठून आलेत, ते जिथून आलेले आहेत तिच्या मुळाशी जाऊन ते नष्ट करणं ही जात नष्ट करण्याचा उपाय आहे. आणि अशा प्रकारची विषमतावादी जात या देशात राहू नये, तरच सगळा भारतीय समाज आहे हा सुखाने नांदू शकेल, यासाठी मी बोलत आहे.
त्याच्यामुळे कुणीही याच्यामध्ये गैरसमज करू नये. मी खास करून मीडिया आणि पोलिसांना विनंती करेन की माझ्या या कदाचित स्पीचमध्ये एवढा वेळ मला मिळणार नाही, आणि म्हणून हा वेळ मिळणार नाही म्हणून मी अगोदरच मी हे जे भाषण ज्यांच्या विचारांच्या नुसार, ज्यांच्या तत्वज्ञानानुसार करतोय ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांनी जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे जे भाषण आहे ते लिखित स्वरूपाचं आहे आणि तुम्ही कधी वाचू शकता. माझा शब्द एखादा इकडे तिकडे जाऊ शकतो. आणि म्हणून मगाशी मी स्त्रियांच्या स्त्रीभ्रूण हत्येचं उदाहरण दिलं. आपल्याला माहिती आहे बीडमध्ये या गर्भजल चिकित्सा करणाऱ्या मशीन पकडल्या गेल्या, अनेक डॉक्टरांवर कारवाई झाली, त्यांना तुरुंग झाला, त्यांना शिक्षा झाली. परंतु हे मशीन वापरणारे डॉक्टर, मुलगा आहे किंवा मुलगी तपासणारे डॉक्टर, त्या गर्भात मारल्या जाणाऱ्या मुलींचे आई वडील यांच्या मनामध्ये जो विचार आहे तो विचार कोणता आहे? तो विचार स्त्री विरुद्ध विचार हा वेदांमधला आहे, तो रामायण आणि महाभारतातला आहे, तो मनुस्मृतीचा विचार आहे. ही गोष्ट आजचा हिंदू समाज ऐकून घेईल असं मला वाटत नाही, कारण विवेकाने विचार करण्याची पद्धतच आपल्याकडे नाही. आणि विवेकाने विचार करेल म्हणजे अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा जो प्रयत्न करेल त्याच्या विरोधात स्वातंत्र्याच्या काळात सुद्धा आणि आताच्या काळात सुद्धा सगळा आपला इथला कर्मठ समाज आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दोन आंदोलनं चालू होती. एक राज्य ताब्यात घेणं म्हणजे सरकार ताब्यात घेणं, इंग्रजांना इथून हाकलून लावणं, आणि दुसरा एक वर्ग होता तो धर्मसुधारणा करणारा होता. राजाराम मोहन रॉय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा अनेक सुधारक यामध्ये झाले. यामध्ये सगळ्यात समाज सुधारणा करणारा आणि धर्म सुधारणा करणारा जो सुधारक असतो त्याला प्रचंड त्रास दिला जातो, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि या भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे भाषण अत्यंत मोठा पुरावा आहे की ज्या लोकांना वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांना किंवा मागासवर्गीयांना देशात कधीच विरोध नव्हता, इथे जातीभेद नव्हते, हिंदू धर्म हा फार श्रेष्ठ आहे, त्यांना माझं म्हणणं आहे की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचावं. की त्या काळातल्या लाहोरच्या हिंदू समाजाने जी सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेद, उपनिषद आणि हा विषमतावादी धर्म हा नाकारल्याशिवाय जाती नष्ट होणार नाहीत अशा प्रकारचं मत मांडलं आणि धर्म सुधारणेला फार मोठी वाचा पडली. हिंदू धर्मावरची टीका त्या काळातल्या हिंदू लोकांना आवडली नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण तिथल्या आयोजकांनी नाकारलं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की माझ्यातला एक शब्द सुद्धा मी बदलणार नाही, कारण ही जी विषमता आहे ती विषमता त्या हिंदू धर्मातून आली. त्या हिंदू धर्मात माझा जन्म झाला असला तरी ही विषमतेची जाणीव मला झाल्यामुळे मी हिंदू म्हणून जन्मलेला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हे फार मोठं स्टेटमेंट किंवा फार मोठा विचार अत्यंत धाडसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात मांडला. आणि हे जे वाक्य आहे हे आताच्या घटनेवरचा उपाय आहे. आता मी जर असं म्हटलं तर खूप लोकांना त्रास होईल की पाटील साहेब हे कसं शक्य आहे. तर हे शक्य केल्याशिवाय मागासवर्गीयांची जी हत्याकांड आहेत, ओबीसीचं जे शोषण आहे ते थांबणार नाही. इथे फक्त अक्षय भालेरावचा खून झाला एवढाच प्रश्न नाही, तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर यामध्ये आमची आगरी कोळ्यांची घरं तोडली जात आहेत, आमचे व्यवसाय संपवले जातात, आमची गावठाणं संपवली जातात आणि आमच्याच जमिनी विकासासाठी घेणारं जे काही विकासाचं चित्र या देशामध्ये उभं आहे त्यामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण, मराठा, वैश्य किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी लावलेलं हे आमचं शोषण आहे हे सुद्धा मी सांगतो. आणि म्हणून स्त्री भ्रूण हत्येच्या मुळाशी जो धर्म आहे तो धर्मामध्ये बदल केल्याशिवाय स्त्रियांची स्थिती सुधारणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं. आणि मी अनुभवाने सांगतोय की स्त्रियांच्या स्थितीच्या अवघड स्थितीला कारण इथला धर्म आहे, इथली जाती प्रथा आहे आणि जातींच्या मुळाशी सुद्धा धर्म आहे. आणि म्हणून जाती संपवायच्या असतील तर वरवरचे उपाय चालणार नाहीत. जी मानसिकता जातींना दिलेली आहे म्हणजे उच्चवर्णीय जातींना अशी मानसिकता दिली आहे की ब्राह्मण हा सगळ्यात बुद्धिमान असतो, तो जन्माने श्रेष्ठ असतो, तो सांगेल ते सत्य, क्षत्रियांना राज्य करण्याचा अधिकार जन्माने दिला. आणि राज्य करणं म्हणजे काय तर या देशातल्या मागासवर्गीयांचं शोषण करणं, बाकी राज्य करणं दुसरं काय. आणि वैश्यांना जो व्यापार दिला त्याच्यामध्ये सुद्धा शोषण आहे. तर ही शोषणाची मूळ स्थिती आज भारतातल्या हिंदू धर्मातल्या उच्चवर्णीयांना सांगण्याचा प्रयत्न आपण केला ते आज ऐकणार नाही. कारण का ते स्थानाने फार मोठे आहेत. म्हणजे आताच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की आपण हे पुस्तक वाचावं, एकनाथ शिंदेने हे पुस्तक वाचावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या मुळाशी हा प्रश्न कसा सोडवावा यावरचा उपाय सांगितलेला आहे. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी हे पुस्तक वाचलं तर ही घटना तात्पुरत्या स्वरूपाची छोटीशी नाही. कुणाच्याही मुलाचा अशा प्रकारचा खून होणं हे आई वडिलांना आवडणारी गोष्ट नाही. म्हणजे रामायण काळात मध्ये शंभूकाचा झालेला वध हा शंभूक ज्ञानी व्हायला जातो म्हणून झालेला आहे. ज्ञानाचा मार्ग हा शूद्रांचा, अतिशूद्रांचा नाही, तो आमचाच आहे असा अट्टास या देशातल्या उच्चवर्णीयांनी धरला होता. आज हा बौद्ध समाजाचा तरुण अक्षय भालेराव याचाच खून का हा मोठा प्रश्न आहे.
आणि अशा प्रकारचे खून अनेक ठिकाणी होतात. परंतु ज्यांचं शोषण होतं त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तर या देशातल्या उच्चवर्णीयांना ते आवडत नाही. त्याला जातीचा रंग देऊ नका असं चित्र केलं जातं. आणि म्हणून मी मराठा समाजातल्या विचारवंतांना पण सांगतो की मराठा असतील किंवा ओबीसी असतील, हिंदू धर्माने लादलेले जे संस्कार आहेत ते चुकीचे संस्कार आम्ही राबवल्यामुळे आमच्याकडून या चुका घडतायत. आणि म्हणून मी ओबीसी म्हणून मी नाकारत नाही की आमची जात ही सर्वोत्तम आहे. तर आमच्याकडून सुद्धा असंच आता एकविरा आईच्या कारल्या लेण्यांमध्ये ज्या पद्धतीनं लेण्यांवर बौद्ध बांधवांनी बुद्धवंदना घ्यायला सुरुवात केली, प्रार्थना घ्यायला सुरुवात केली, त्याचा अर्थ हिंदुत्ववाद्यांनी वेगळा काढला आणि त्याची रिॲक्शन यायला लागली. आणि मग कुणीतरी खोटं फेसबुक अकाउंट काढणं, कुणीतरी खोटं ट्विटर अकाउंट काढणं आणि त्यातून एकविरा आईवर टीका करणं हे प्रकार सुरू झाले. परंतु ते खोट्या अकाउंटवर असल्यामुळे त्याच्यावर जो दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे की या दंगलींच्या पाठीमागचं मानसशास्त्र काय आहे. की हिंदू धर्मातल्या दोषांवर अंतिमता काम करून उपाय शोधणं हे उपाय असताना दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आता कोल्हापूरमध्ये चालू आहे. अक्षय भालेरावचं हे तर खूनच झालेलं आहे. परंतु या सगळ्या वातावरणामुळे मोठी दंगल निवडणुकीच्या काळापर्यंत होऊ शकते अशी भीती माझ्यासारख्या विचारवंतांना वाटू लागलेली आहे. आणि म्हणून या घटनेच्या मुळाशी जो विचार आहे तो शोधून काढणं गरजेचं आहे. धार्मिक प्रभाव, धार्मिक ध्रुवीकरण करणं हे कोणाच्या फायद्याचं आहे हे सुद्धा आम्ही पाहिलं पाहिजे. आणि हे धार्मिक ध्रुवीकरणाचं काम आता सुरू असल्यामुळे अशा वेगवेगळ्या दंगली किंवा दंगल सदृश परिस्थिती पोलिसांना हाताळावी लागते. त्या पोलीस बांधवांवर फार मोठं संकट आहे, कारण त्यांना हे थांबवणं फार अवघड आहे. कारण लोकांच्या मनात फेसबुक, व्हॉट्सअप आणि वेगवेगळ्या भडकाऊ भाषणांमुळे जे वातावरण निर्माण होतंय त्याचं शोध कसा घ्यावा हा पोलिसांसमोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून पोलिसांसाठी सुद्धा मी मार्गदर्शक ठरेल असं हे पुस्तक आहे, सगळ्या पोलीस बांधवांनी वाचावं. मग ते ब्राह्मण असतील, मराठा असतील, वैश्य असतील, ओबीसी असतील, अतिशूद्र असतील, एससी असतील, एससी असतील, एससी असतील, एसटी असतील, या सगळ्यांनी वाचावं. कारण भारताच्या धार्मिक विषमतेचं अतिशय विश्लेषण आणि एवढा अभ्यास जागतिक उदाहरणं देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने यात केलंय ते आपण पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच बुद्धिवाद्यांची भूमिका इथे बाबासाहेबांनी मांडली की एखादा माणूस सत्तेत नसेल, म्हणजे मी आता सत्तेत नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही, किंवा कुठल्या पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष नाही किंवा सचिव नाही, परंतु मला कळतं की या घटनेमागं जे पाहिलं गेलं पाहिजे, ज्या विवेकाने पाहिलं गेलं पाहिजे, ज्या बुद्धिवादीने पद्धतीने पाहिलं गेलं पाहिजे, त्याची थोडीफार बुद्धी माझ्याकडे आहे आणि म्हणून मी इथे व्यक्त होतोय. आणि म्हणून ज्या ज्या उच्च जाती आहेत, मग प्रत्येक जात स्वतःला उच्च समजत असते आणि शेवटच्या जातीला कमी लेखत असते. प्रत्येक पुरुष हा स्त्रियांना कमी लेखत असतो आणि स्वतःला श्रेष्ठ समजत असतो. हे सगळे जे काही भारतातले घाणेरडे विचार आहेत ते कुठून आले? ते काय मुसलमानांकडून नाही आले, ते ख्रिश्चनांकडून नाही आले, ते काय पारशांकडून नाही आले, यहुदींकडून नाही आले, तर ते विचार अक्षरशः वेद, उपनिषद, रामायण, महाभारत या ग्रंथांनी जर आम्हाला दिले असतील तर ते सत्य आम्ही अभ्यासलं पाहिजे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत धन्यवाद देईन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा द्वेष म्हणून अशा प्रकारचे संशोधन केलेलं नाही. तर हा देश आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संविधान आल्यानंतर, जेव्हा आमच्याकडे सरकार चालवायची वेळ येईल त्यावेळेतले आमच्यातले दोष आम्हाला माहिती पाहिजेत आणि त्या दोषांमध्ये आम्ही सुधारणा घडवून आणले पाहिजेत. या उदात्त हेतूने 1916 त्यांनी प्रबंध लिहिलेला आहे आणि 1936 लाहोरच्या सभेसाठी हे भाषण केलेलं आहे. हे भाषण भारतातल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. मी बौद्ध बांधवांना विनंती करेन, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण सगळ्या साध्या शिपायापासून इन्स्पेक्टर पर्यंत किंवा सिनियर पर्यंत किंवा पोलीस आयुक्तांपर्यंत हे शासनाने प्रकाशित केलेलं पुस्तक पोलिसांना भेट दिलं पाहिजे. संविधान तर दिलंच पाहिजे, त्यांच्याकडे नाही असं नाही, परंतु एखाद्या बौद्ध तरुणाचा किंवा मागासवर्गीय तरुणाचा खून होतो आणि त्यावेळी अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल केले जातात, तेव्हा अॅट्रॉसिटीला विरोध होतो किंवा टीका केली जाते की प्रत्येक घटनेकडे तुम्ही जातीय नजरेने का बघता, अशी जी टीका होते आज, त्याचं कारण आहे की बहुसंख्य समाज जो आहे देशातला, हिंदू समाज आहे, तो हे आपल्यातले दोष मान्यच करत नाही. हे साधं उदाहरण आहे. आता मी तुमच्या समोर बोलतोय, मी काही सर्व गुण संपन्न माणूस नाही आहे, माझ्यामध्ये सुद्धा दोष आहेत. तर माझ्यातले दोष मला जरी कळले नाही तर दुसऱ्याला समजत असतात, तुम्हाला कळतात, तुम्ही सांगितलं, तुम्ही त्यावर आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि माझ्यातले जे दोष आहेत ते काढून टाकण्याचा सतत प्रयत्न करणं म्हणजे चांगला माणूस होणं हे आपल्या भारतीय संविधानाला अपेक्षित आहे. उत्तम नागरिक बनणं हे भारतीय संविधानाला अपेक्षित आहे. आणि भारतीयांचं जीवन कसं असावं, सर्व धर्मीयांचं, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, भारतातल्या जेवढ्या जाती पंथ आहेत
त्यातल्या प्रत्येक नागरिकाला चांगलं जीवन जगण्याची संधी संविधानाने दिलेली आहे. आणि या देशामध्ये धर्माने लादलेले दोष जे आम्हाला आमचं कर्म करायला प्रवृत्त करतात ते आपल्याला पण माहित नसतं. समजा मी आगरी आहे, तर मी आगरी म्हणून ओबीसी आहे. हिंदूंकडून मला आलेले अनेक दुर्गुण माझ्यामध्ये असतात आणि त्या पद्धतीने मी समाजात आचरण करत असतो. हे आचरण बऱ्याच वेळा भारतीय संविधानाने सांगितलेल्या विचारांशी जुळणारं नसतं. परंतु हे ओबीसींना किंवा हिंदूंना किंवा मराठ्यांना आणि ब्राह्मणांना सांगायचं कोणी, हा मोठा प्रश्न आहे. आणि हे धाडस त्या काळात 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि सांगितलं होतं की इथले जे वेद आहेत, हे उपनिषद आहेत, हे वेद आणि उपनिषद याच्यामध्ये विषमतेचं समर्थन केलेलं आहे. आणि म्हणून ज्या काळात बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात आर्य समाज हिंदू धर्मामध्ये सुधारणा करायला आला होता आणि सुधारणा करायला तो गेल्यानंतर त्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा बाबासाहेब आंबेडकरांनी तपासल्या. बाकीच्या सगळ्या ते सुधारणा करायला तयार होते. पण ज्यावेळी मागासवर्गीयांचा शूद्रातिशूद्रांचा विषय येतो, ते वेद हे अपौरुषेय आहेत. वेदांची रचना ईश्वराने केलेली आहे आणि म्हणून वेद तसेच राहणार. वेदांवर काही टीका करायची नाही, रामायण महाभारतावर करायची नाही आणि धर्मसुधारणा करायच्या. तर अशा प्रकारच्या धर्मसुधारणांनी हा देश सुधारणार नाही किंवा भारत सुधारणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला आज सुद्धा देशातले हिंदुत्ववादी समर्थन देत नाहीत. किंवा आज जे प्रकार चालू आहेत, लव जिहादचे प्रकार चालू आहेत. लव जिहाद म्हणजे मुसलमान मुलांनी हिंदू मुलीशी लग्न केलं तर तो लव जिहाद आहे, अशा प्रकारचं ते स्टेटमेंट आहे. परंतु अनेक हिंदू नेत्यांनी आपल्या मुली मुसलमानांना दिल्याची उदाहरणं युट्यूब फेसबुकवर पाहायला मिळतात. त्यामध्ये अडवाणी असतील किंवा मोहन भागवत असतील, यांच्या घरातल्या मुली सुद्धा मुस्लिमांना दिलेल्या आहेत. एवढंच कशाला, तर बाजीराव पेशवे, जे पेशवाई हा ब्राह्मणी धर्माचा सुवर्ण काळ आहे, त्यामध्ये बाजीराव पेशव्यांनी मस्तानी बरोबर प्रेमविवाह केलेला आहे. म्हणजे प्रेमाला धर्म आडवा येत नाही, हे वास्तव आपल्या देशाने स्वीकारलं पाहिजे. परंतु आज लव जिहादची मांडणी ज्या पद्धतीने चालू आहे ती म्हणजे मुसलमान लोक हिंदू धर्मातल्या मुलींना पळवून नेतात किंवा लग्न लावतात किंवा केरळा सुरेश सारखा पिक्चर आहे. याची एकंदर दिशा आहे ती हिंदू धर्मातल्या मुलींनी बौद्ध धर्मियांबरोबर लग्न करू नये, मुस्लिमांबरोबर करू नये, ख्रिश्चनांबरोबर करू नये. ही जी जाती प्रथेचं वास्तव आहे, जाती प्रथेचं वास्तव आहे की ते सहभोजन करत नाहीत दुसऱ्या जातीशी किंवा आपल्या जातीतली मुलगी दुसऱ्या जातीतल्या मुलांना देत नाही, हे जातींचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हे वैशिष्ट्य संपवायचं असेल तर सहभोजन हा एक उपाय आहे तात्पुरत्या स्वरूपाचा, आणि आंतरजातीय विवाह हा सुद्धा उपाय आहे. परंतु हे उपाय वरवरचे आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि जोपर्यंत या हिंदू धर्मातल्या ज्या जाती आहेत त्या सगळ्याच जाती म्हणजे ओबीसी पासून ओपन पर्यंत सगळ्यांनी हिंदू धर्मातले दुर्गुण जे संविधानाला न जुळणारे आहेत ते सोडल्याशिवाय तिथले तरुण सुरक्षित होणार नाहीत, असे खून पडणार नाहीत. म्हणजे हे पडू नयेत असं वाटत असेल तर हा धर्म आम्ही बदलला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. परंतु हिंदू धर्मीय लोक या धर्मातले हे जे दोष आहेत ते स्वीकारतील का, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून स्त्रीभ्रूण हत्यांच्या मुळाशी हिंदू धर्म आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. एवढंच नाही, सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात या देशामध्ये केली, त्याचे विरोधक हे हिंदू धर्मीय लोक होते, हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण हा धर्म स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध करतो. एवढंच नाही तर त्यांच्या जन्म घेण्याला, त्यांच्या असण्याला सुद्धा विरोध करतो. आणि अशाच प्रकारचा विरोध हा अतिशूद्र आणि शूद्रांच्या जगण्याला सुद्धा होतो. आणि त्यामुळेच अक्षय भालेराव याचा खून होतो हे मला सांगायचं आहे. म्हणजे ही चूक वरवरची नाही. ज्यांनी खून केलेला आहे ते खून म्हणजे त्यांची हत्या करणारे जे हात आहेत याच्या पाठीमागचा ब्रेन आहे, मेंदू आहे, तो मेंदू हा विषमतावादी धर्म आहे हे मला सांगायचं. त्यामुळे मराठा बांधवांमध्ये जे नेते असतील त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की याचं चिंतन मुळाशी गेलं पाहिजे. वरवरून बोलून उपयोग नाही. वरवर बोलल्यानंतर आपली अस्मिता उभी राहते आणि तुम्ही आमच्याच जातीला का बोलता. आमच्या आगरी समाजाकडून सुद्धा कल्याणमध्ये अशी घटना घडलेली आहे की असंच खोट्या पोस्ट कुणी केल्या म्हणून एका तरुणाला मारहाण झाली आणि त्यामध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले. याचं कारण आहे की या कल्याण भिवंडी भागामध्ये धार्मिक प्रभाव जास्त आहे. आमच्याकडे पनवेल, उरण, रायगडमध्ये जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, नारायण नागू पाटलांनी केलं, त्यानंतरच्या काळात दिबा पाटलांनी केलं, त्यानंतरच्या काळात दत्ता पाटलांनी केलं. यांनी जो विचार, पुरोगामी विचार इथे मांडला, तो विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता. आणि म्हणून उरण पनवेलमध्ये आपल्याला तुम्ही पाहायला गेलात तर एक चांगलं वातावरण पाहायला मिळतं. मागासवर्गीय बांधव आणि आगरी कोळी बांधव यांच्यामध्ये ऐक्य दिसतं. उरणमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाज आणि आगरी कोळ्यांचं अत्यंत मैत्री आहे. मुरुडमध्ये अशा प्रकारची मैत्री आहे. समुद्र किनाऱ्यावर 50% लोकसंख्या जवळजवळ मुस्लिमांची आहे. ते समुद्रात आमच्यासोबत काम करत असतात आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं
ज्याला आपण कट्टर हिंदुत्व म्हणतो, हे कट्टर हिंदुत्व म्हणजे मनुवाद आहे. आणि हा मनुवाद विचार घालवण्याचं काम समाज धोरणांनी केलं आणि त्यांना प्रचंड विरोध झाला. आणि म्हणून माझे नेते जे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी नारायण नागू पाटील, यांचं चिरंजीव दत्ता पाटील आणि दिबा पाटील, याही मला एक सत्य सांगून गेले की बाबा रे, आम्ही राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांपर्यंत पोहोचलो. दिबा पाटील हे 4 वेळा आमदार झाले, 2 वेळा खासदार झाले. परंतु धार्मिक प्रबोधन हा अत्यंत स्फोटक विषय आहे. आणि आपली जात बदलण्याचा प्रयत्न किंवा जातीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करायचा असेल तर या जातीतले दुर्गुण बाहेर काढणं हे त्यावरचा उपाय आहे. मी मराठा समाजाच्या नेत्यांना हे सांगतो की ज्या दिवशी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले, 2005 साली मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा परिचय झाला, त्यावेळी माझ्यासमोर अनेक गोष्टी होत्या. त्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालवणं, त्यांना न्याय देणं हा विषय होताच. परंतु हे मांडण्यासाठी विधानसभेत जाणं आणि लोकसभेत जाणं हा सुद्धा माझ्यासमोरचा प्रश्न होता. आणि माझे नेते दत्ता पाटील, दिबा पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले होते. आणि जोपर्यंत माझ्या समाजाचे प्रश्न मांडताना मी राजकारणातून विधानसभेत आणि लोकसभेत जात नाही, तोपर्यंत प्रश्न कसे मांडणार हा मोठा प्रश्न होता. परंतु हे मांडत असताना मतांचं जे राजकारण आहे, त्या मतांच्या राजकारणामध्ये हिंदू धर्म सुधारणा करायला गेलो किंवा हिंदू धर्मावर टीका केली तर मतांची संख्या कमी होते. आणि जुना हिंदू धर्म आणि नव्याने जे हिंदुत्व आता पेरलं जात आहे, ते हिंदुत्व हे वेगवेगळ्या अल्पसंख्याक धर्मांविरुद्ध आहे, मागासवर्गीय जातींच्या विरोधात आहे. त्याच्या विरुद्ध बोलायला गेलो तर राजकीय पराभव अटळ आहे. मग असं असत असताना सत्तेच्या मार्गाने जायचं की मानवमुक्तीच्या मार्गाने जायचं हा प्रश्न माझ्यासारख्या लोकांसमोर पडतो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण मानवमुक्तीच्या मार्गाने गेलो तरच या देशामध्ये खऱ्या सुधारणा घडून येतील. राजकीय सुधारणा आणि राजकीय नेतृत्वामुळे समाज सुधारणा घडत नाही हे वास्तव आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आहे हे धर्मसुधारक, समाज सुधारक आणि जागतिक विचारवंत. किंवा इथे एक वाक्य बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल एका फार व्यक्तीने म्हटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली विषमता नष्ट व्हावी, या देशातल्या विविध जाती पंथ यांच्यामध्ये ऐक्य व्हावं आणि त्यांचा एक सुंदर असा गोफ किंवा हार तयार व्हावा, यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते खरं राष्ट्र निर्माण आहे. आणि म्हणून आज राष्ट्रवादाच्या गप्पा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय. शरद पवारांसारखे नेते सुद्धा स्वतःच्या पक्षाला राष्ट्रवादी असं म्हणतात. परंतु जो खरा राष्ट्रवाद आहे तो खरा राष्ट्रवाद इथल्या देशामध्ये ज्या धर्माने विषमता लादलेली आहे ती स्त्रियांवर लादलेली आहे. जी विषमता एससी आणि एसटीवर, ओबीसीवर लादलेली आहे ती विषमता संपवून त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण होईल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं आंदोलन होतं. आणि म्हणून या नांदेडमध्ये घडलेली घटना आहे, नांदेड मधल्या या गावामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना तिथे आंबेडकर जयंती होऊ देत नाही. आता आंबेडकर जयंती होऊ देत नाही याचा अर्थ फार भयानक आहे. म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला, विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ती जयंती या देशातल्या प्रत्येक जातीसाठी महत्वाची आहे. ती ब्राह्मणांसाठी महत्वाची आहे, ती मराठ्यांसाठी महत्वाची आहे, ती वैश्यांसाठी महत्वाची आहे, ती ओबीसीसाठी महत्वाची आहे. कारण ब्राह्मणांकडे या देशाने किंवा धर्माने बुद्धिवादी वर्ग म्हणून जी जबाबदारी सोपवली होती, कारण सगळ्यात बुद्धिमान शिक्षणाचा अधिकार असलेले लोक म्हणजे ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणांनीच या धर्मसुधारणा घडवून आणल्या पाहिजे अशी नैसर्गिक स्थिती असताना त्यांनी त्या धर्माला आव्हान देणं टाळलं. कारण त्या धर्मामध्ये त्यांना इतरांवर गुलामगिरी लादता येत होती, इतरांचं शोषण करता येतं. आणि म्हणून कुठल्याही ब्राह्मण बुद्धिवाद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं कार्य केलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे कार्य म्हणजे ब्राह्मणांपेक्षा अतिशय श्रेष्ठ आहे. उत्तम बुद्धिवादी कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आताच्या बुद्धिवाद्यांना सांगतात की होय, तुम्ही मुख्यमंत्री नसाल, तुम्ही उपमुख्यमंत्री नसाल, तुम्ही गृहमंत्री नसाल, तुम्ही PSI नसाल, तुम्ही साधे पोलीस नसाल, पण सामान्य माणूस आहे. सामान्य माणसाला सुद्धा बुद्धिवादी म्हणून बोलणं गरजेचं आहे. कारण या देशातले बुद्धिवादी अशा घटनेवर बोलले नाहीत तर असेच खून पडत जातील. आणि खुनांमागचं खरं कारण पोलीस स्टेशनमध्ये न्यायालयात कधीच येणार नाही. न्यायालय भारताची या दिशेने चिंतन करणार नाही. आणि म्हणून मान्य उच्च न्यायालय, मान्य सर्वोच्च न्यायालय तिथल्या न्यायाधीशांना सुद्धा मी विनंती करतोय की या पुस्तकाचा संदर्भ घेऊन अक्षय भालेराव याच्या खुनाचं संशोधन आम्ही केलं पाहिजे. आणि जो न्याय येईल त्या न्यायामध्ये एक ओळ अशी लिहा की अक्षय भालेराव याच्या पाठीमागं विषमतावादी धर्म होता. मराठ्यांमधले ज्या लोकांनी हल्ला केला त्यांची अशा प्रकारची मानसिक स्थिती ज्या धर्माने घडवली त्या धर्माच्यावर सुद्धा आरोपपत्र दाखल झालं पाहिजे, हे माननीय न्यायालयाला या निमित्ताने मी सांगू इच्छितो. कारण माणसाच्या हातून चुका होत असतात, परंतु त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. परंतु या चुका पुन्हा पुन्हा होऊ नये याचं जे मानसशास्त्र आहे ते देशातल्या संविधानाने आम्हाला दिलेलं आहे. संविधानाने तर्क करायला सांगितलेलं आहे.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पण सांगितलेलं आहे की राजकीय चळवळीपेक्षा सामाजिक सुधारणा आणि धर्म सुधारणा चळवळ ही अत्यंत महत्वाची आहे. आणि धर्म सुधारणा करणारा माणूस हा अत्यंत धोकादायक जीवन जगत असतो, त्याला खूप समाजाकडून धोका असतो, हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या अंगावर काटे आले ज्यावेळी मी पुस्तक वाचलं, तेव्हा बाबासाहेब सांगतात की अशा प्रकारचे सुधारक जे आहेत त्यांच्या आरोग्याला, त्यांच्या व्यवसायाला, त्यांच्या जगण्याला या देशातून फार मोठा धोका आहे, हे संविधानकारांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून माझ्या पोलिसांना विनंती आहे की अशा प्रकारच्या समाज सुधारकांचे खून पडतात, त्याच्या पाठीमागचं जे मानसशास्त्र आहे, खुन्यांचं मानसशास्त्र आहे, हे जोपर्यंत जाहीरपणे पुढे येत नाही, वृत्तपत्रातून पुढे येत नाही, तोपर्यंत सुधारणा अशक्य आहे. आणि म्हणून मी माझ्या जातीला बदलण्याचा प्रयत्न करायला ज्यावेळी गेलो तेव्हा दत्ता पाटलांनी मला सूचना केली, दिबा पाटलांनी सूचना केली की तू जर आपल्या जातीला बदलण्याचा प्रयत्न करत असशील तर राजकीय दृष्ट्या तुला अपयश येऊ शकतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरोखर पंतप्रधान झाले असे, रिझर्व्ह बँकेची ज्यांनी स्थापना केलेली आहे, भारतीय संविधानाची ज्यांनी मांडणी केली, त्यांना राजकीय दृष्ट्या पंतप्रधान होणं अवघड नव्हतं. परंतु त्यांचं पंतप्रधान होणं राहिलं बाजूला, त्यांचं लाहोर मधलं हे लिखित भाषण नाकारणारे हिंदुत्ववादी पाहिले तर लक्षात येतं की त्यांच्यासारख्या सुधारकाला किती मोठा विरोध या देशामध्ये होता. आणि आज असा प्रयत्न जर आपण केला तर आपल्याला किती मोठा विरोध होऊ शकतो. आणि म्हणून अक्षय भालेराव याचा जो खून झालेला आहे, याच्यामध्ये ज्या ज्या उच्च जाती आहेत, म्हणजे ज्या अस्पृश्य जाती आहेत किंवा आदिवासी आहेत, एसटी, यांच्यापेक्षा स्वतःला किंवा जाहीरपणे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या किंवा ज्यांचं लौकिक आहे की हे त्यांच्यापेक्षा उच्च आहेत, त्यांनी आपल्या जातीमध्ये बदल घडवून आणणं, यासाठी मी बोलतोय. आणि म्हणून मी माझ्या जातीला बदलण्याचा प्रयत्न हा चांगल्या जीवनमूल्य देऊन करण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्यामध्ये ज्या 2000 वर्षांपासून इथे आमच्याकडे एक संस्कार आहे की लग्नात हुंडा न घेणारा हा आगरी कोळी समाज आहे. आणि हुंडा न घेणं म्हणजे स्त्रियांना अधिकार देणं. ज्या देशातली मनुस्मृतीने संपूर्ण जातींना सांगितलं की स्त्रिया या शूद्र आहेत, त्या आगरी कोळ्यांमध्ये हा गुण कुठून आला याचा मी शोध घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की 2000 वर्षापूर्वी, 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी अप्रांत प्रदेशात जी बुद्ध लेण्या बांधल्या किंवा ज्यांच्या भितूंनी काम केलं, त्यांच्याकडून स्त्रियांना अधिकार देण्याचा धर्म त्या अप्रांत प्रदेशात रुळला. आणि म्हणून हिंदुत्वाचा जो प्रसार आपल्या देशामध्ये आज चालू आहे, तो कोकणात पण चालू आहे. हा प्रचार चालू असताना ब्राह्मणांना न आवडणारा हा जो गुण आहे स्त्रियांना अधिकार देण्याचा, आज ब्राह्मणांना किंवा शंकराचार्यांना ते मान्य नाही. पण मी माझ्या जातीमध्ये घोषित केलं की होय, आम्ही लग्नात हुंडा घेत नाही, आम्ही मातृसत्ताक आहोत, आम्ही पुरुषसत्ताक नाही. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्याकडे स्त्रियांना धार्मिक अधिकार सुद्धा दिले आहेत, म्हणजे महिला पुरोहित तवलारणी आमच्याकडे आहे, जे हिंदू धर्मात कुठेही नाहीत. ते सांगण्याचा प्रयत्न सुद्धा मी माझ्या जातीला केला. आणि याच पद्धतीने आर्थिक अधिकार, मच्छीमार महिला मार्केटमध्ये आर्थिक अधिकार स्त्रियांना भेटले पाहिजे, हा सुद्धा विचार इथे ठासून मांडला. स्त्री जन्माचं स्वागत करण्याचा लग्नातला जो प्रकार आहे तो सुद्धा मी समाजाला सांगितला. आर्थिक अधिकार महिलांना द्या. आणि आर्थिक अधिकार महिलांना दिले, धार्मिक अधिकार महिलांना दिले. आणि महिलांना विचारलं की तुम्हाला कोणाशी लग्न करायचं आहे, तर ते निश्चितपणे जात धर्म न पाहता त्यांना आवडणाऱ्या मुलाशी लग्न करण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळालं, तर निश्चितपणे ही जी जाती व्यवस्था आहे ती नष्ट होईल हे माझ्या लक्षात आलं. आणि मला अभिमान आहे की आमच्या या मुंबई ठाणे परिसरामध्ये अनेक प्रेम मुलींचे झालेले आहेत. इतर जातीच्या मुलांना आम्ही स्वीकारलेले आहे. अपवादात स्वरूपात एखाद्या ठिकाणी भांडण होत असेल, परंतु ते मनुवादाचा प्रभाव असलेल्या कुटुंबात होत असेल, परंतु हे सगळे संस्कार आगरी कोळी समाजाला सांगण्याचा माझा हेतू आहे की अशा पद्धतीने चांगली जीवनमूल्ये स्वीकारूनच जात नष्ट करता येते, दुसऱ्या जातीचा आदर करता येतो, माणूस म्हणून बंधुभावाने दुसऱ्यांना स्वीकारता येतं. परंतु हे कप्पेबंद असलेल्या जाती, हे वर्ण व्यवस्था जी आहे आपल्या देशातली, वेदांनी उपनिषदांनी लादलेली विषमता आहे, त्यानुसार जर आपल्या जातीतले लोक आज जगत असतील तर निश्चितपणे सामाजिक नेत्यांना किंवा जातीच्या नेत्यांना मान खाली घालणारी कृत्य अशी घडत असतात. आणि म्हणून या अक्षय भालेराव या तरुणाचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबियांबद्दल, त्या समाजाबद्दल मी दुःख व्यक्त करतो. आणि आमच्यासारखे समाज सुधारक काम करत असताना असे जर तरुणांचे मृत्यू घडले तर ते आमचं अपयश आहे. आणि मी अत्यंत दुःखद मनाने माझ्या या छोट्याशा भावाला आदरांजली वाहतो, त्याच्या कुटुंबियांना विश्वास देतो की त्यांचा जो मृत्यू आहे तो वाया जाणार नाही. आणि ज्यांच्याकडून अशा प्रकारचं हे चुकीचं कृत्य घडले त्यांनी सुद्धा चिंतन करावं आणि चिंतनातून आपल्यातले हे दोष काढून टाकावे. पुन्हा अशा घटना घडू नयेत. तर आमच्यातले नक्की दोष कुठून आले की क्षत्रियांना हा अधिकार दिलाय का शूद्राती शूद्रांचे खून पाडणं, त्यांची संपत्ती घेणं आणि त्यांची संपत्ती त्यांचे खून पाडणं. यामुळेच 1984 साली दिबा पाटील इत्यादी शेतकऱ्यांचे आंदोलन चालवत होते.
आणि आमची शेती वाचली पाहिजे, आमची घरं वाचली पाहिजे, गावठाणं वाचली पाहिजे. आणि म्हणून निशस्त्र पद्धतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन जासईला, मी उरणमधून बोलतोय, जासईला ते आंदोलन चालत होते. तर त्या आंदोलनावर मराठा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी गोळ्या घातल्या. आता ह्या गोळ्या घातल्या याच्या पाठीमागचं मानसशास्त्र आगरी कोळ्यांनी कधी उघडून बघितलं नाही. आणि त्याचं मानसशास्त्र असं होतं की क्षत्रिय लोकांना, मराठा लोकांना असं गैरसमज करून देण्यात आला, जो गैरसमज धर्माने करून आणला की तुम्ही कोणाचाही खून करू शकता, खास करून शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांचे खून पाडू शकता. हा संस्कार या वेद उपनिषद आणि हिंदू धर्माकडून आलेला आहे. आणि त्या घटनेमुळे आमच्याकडे 5 माणसं मारली गेली आणि 84चं हे आंदोलन ओबीसीमध्ये आज असंतोषाचं कारण झालेलं आहे. आणि म्हणून याच पद्धतीने आज या मुंबई परिसराचं शोषण महाराष्ट्रात येणारे मराठा आणि ब्राह्मण मुख्यमंत्री करतायत. त्यांचं मानसशास्त्र हे वेदांचं, हे उपनिषदांचं, हे हिंदू ग्रंथांचं आहे. मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना सांगू इच्छितो की तुम्ही जो विकास काढलेला आहे ते ब्रिज बांधणं, गडकरी रस्ते बांधत चाललेत, ब्रिज बांधत चाललेत, ठाण्यामध्ये मोठमोठे टॉवर होत आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग होत आहेत, हा विकास नाही. तर महाराष्ट्रामध्ये अक्षय भालेराव याची घडलेली घटना आहे ही आम्हाला पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या काळाकडे घेऊन जाणारी मागासलेली घटना आहे, विषमतावादी घटना आहे. यामध्ये महाराष्ट्राचं नाक कापलेलं आहे, डोकं फुटलेले आहेत, गुडघे फुटलेले आहेत आणि त्याचा पूर्ण पराभव महाराष्ट्राच्या सरकारचा झालेला आहे. त्याचा मी निषेध करतो. आणि म्हणून विकास म्हणजे काय, तर विकास म्हणजे हा आहे, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की देशातली विषमता संपून जावी, देशातल्या विविध जाती धर्मामध्ये बंधुभावाचं एकोप्याचं वातावरण निर्माण व्हावं, याला विकास म्हणतात. उंच उंच टॉवर बांधणं, मागासवर्गीयांच्या घरांना झोपडपट्टी डिक्लेअर करायचा, त्याचा SRA करायचा, त्याचा क्लस्टर करायचा. आम्ही चांगल्या बिल्डिंग बांधतोय, चांगले रस्ते बांधतोय. अरे तुम्ही चांगल्या बिल्डिंग बांधतात, रस्ते बांधतात, तुम्ही पूल बांधतायत, पण शेवटचा आदिवासी माणूस, शेवटचा अतिशूद्र माणूस आणि तुम्ही तथाकथित हिंदुत्ववादी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना जोडणारा जर पूल नसेल, म्हणजे भारतीय नागरिकांना एकमेकांशी जोडणारा कुठलाच पूल नसेल, कुठलाच दुवा नसेल, कुठलंच उदाहरण तुमच्या साहित्यामध्ये, संस्कृतीमध्ये नसेल, तर विकास कसला? तर हे विकास नव्हे, तर आपण हे हिंदूकरण चाललेलं आहे. हे हिंदूकरणाचं मूळ काय आहे? या हिंदू धर्मातल्या दोषावर प्रखर टीका, लिखित स्वरूपाची टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि मग त्यांचं भाषण नाकारलं गेलं. परंतु त्यांचं भाषण जरी त्यांना नाकारलं लाहोरला, तरी त्यांनी 1000 प्रती लिखित स्वरूपाच्या छापल्या. आज महाराष्ट्र शासनाने त्या प्रती छापल्या आणि अशा प्रकारचे खून उच्चवर्णीयांकडून शूद्रातिशूद्रांचे होतात, त्यावरचा उपाय आहे अशा प्रकारची विषमतावादी जात आहे ती नष्ट करण्याचा. मी असं म्हणत नाही की मराठा समाज हा एकच विषमतावादी आहे. ब्राह्मण पहिले विषमतावादी आहेत, क्षत्रिय दुसरे आहेत, वैश्य तिसरे आहेत आणि आमच्यासारख्या ओबीसी जातींमध्ये जे हिंदू धर्माचं अनुकरण करतात ते सुद्धा विषमतावादी आहेत. आणि देशातला बराचसा भाग सामान्य माणसं हे अनुकरण करून जगत असतात, त्यांना यातले दोष माहीत नसतात. हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात, त्यांना त्यांनी दोष देत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो जो स्वतःला बुद्धिवादी समजतो त्यांनी याशी व्यक्त झालं पाहिजे. पण महाराष्ट्रातले बुद्धिवंत अक्षय भालेरावच्या खुनामध्ये का व्यक्त होत नाहीत हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ज्या ज्यावेळी आगरी कोळी समाजाकडून कुठल्याही मागासवर्गीय बांधवांना असा अन्याय होतो त्यावेळी मी समोर बोललो. मागच्या घटनेमध्ये सुद्धा मी सांगायचा प्रयत्न केला की खोटे फेसबुक अकाउंटवरून हे करणारे, वक्तव्य करणारे, हे खोटं वक्तव्य असतं, मग त्याच्यावर व्यक्त व्हायचं नाही, परंतु सत्य घटनेवर आपण व्यक्त झालं पाहिजे. आणि असं जे खोटे अकाउंट काढून जे जे काही समाजामध्ये भांडण पसरवण्याचा प्रयत्न करतात, सायबर सेलने, खास करून पोलिसांनी त्याचा शोध घेतला पाहिजे. शोध घेतल्यानंतर त्या घटनेचं विश्लेषण करायचं असेल पोलिसांना, तर हाच एक उपाय आहे की जाती व्यवस्थेचे निर्मूलन, हा त्यावरच उपाय आहे. आणि म्हणून आता मी बाकी खरं म्हणजे यावर मी कमीत कमी 10 ते 12 भाषणं करू शकतो, एवढा मोठा विषय आहे. परंतु आता मी सांगतो की जातीचं नेतृत्व जे जे लोक करतात, राजकीय लोकांचं सोडा, म्हणजे राजकीय नेते हे सत्तेसाठी जातीचा उपयोग करतात, ते माझ्या हिशोबात नाही. आणि राजकीय सत्तेने सामाजिक समता येणार नाही, धर्मातली विषमता तर अजिबात संपणार नाही. आणि म्हणून जे जे धर्मसुधारक स्वतःला म्हणतात, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी आदर्श धर्मसुधारक आहेत. त्यांनी अत्यंत सखोल पद्धतीने वेद आणि उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे. आणि म्हणजे याचे पुरावे याच्यामध्ये खूप आलेले आहेत. ज्या बऱ्याच ब्राह्मणवादी लोकांना म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचा संस्कृतचा अभ्यास नव्हता आणि संस्कृतचा अभ्यास नसल्यामुळे त्यांना वेद उपनिषद कळलीच नव्हती, असं त्यांचं म्हणणं असतं. पण तसं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये वेदांची, उपनिषदांची उदाहरणं मोठ्या प्रमाणात दिलेली आहेत. त्यामुळे त्याने याचा सखोल अभ्यास केला होता. आणि मी सुद्धा हिंदू धर्माचा अभ्यासक आहे. या समाजातले चांगले आणि वाईट गुण तपासण्याचा मी प्रयत्न करतो. जे वाईट गुण माझ्या आगरी कोळी जातीमध्ये आहेत ते घालवून इतर जातींमध्ये मैत्री भावना निर्माण व्हावी, हा माझा नेहमी प्रयत्न असतो. त्या काळामध्ये शूद्रांनी, अतिशूद्रांनी काय करू नये याचं वर्णन सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये केलंय. ते मी वाचून दाखवतो, मी तुमच्या लक्षात येईल. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की
बलावांनी जरीचा काठ असलेल्या पगड्या वापरू नयेत असं बाबासाहेब लिहितात. म्हणजे ती जात आहे त्या काळातली मागासवर्गीय. जरीचा काठ असलेली पगडी वापरू नये असं बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. म्हणजे काय, तो विषमतावादी धर्म त्या काळातला सांगत होता. त्यांनी रांगेत किंवा त्यांनी रंगीत किंवा नक्षीकाम असलेल्या काठाचे धोतर वापरू नये म्हणजे मागासवर्गीय असलेल्या जातीने. त्यामुळे हिंदूंच्या मृत्यूचा सांगावा त्यांचे नातेवाईक किती दूर असले तरी त्यांना दिलाच पाहिजे असं एक म्हणणं आहे. सगळ्या हिंदूंच्या लग्नाच्या वरातीपुढे आणि लग्नविधी दरम्यान वाद्य वाजवली पाहिजेत हिंदूंनी, इतरांनी वाजवायची नाहीत. अशा प्रकारच्या विषमतेच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तूप खाणं हा फक्त ब्राह्मणांचा अधिकार आहे, इतरांनी तूप खाऊ नये. किंवा विशिष्ट प्रकारचं नक्षीकामाचं धोतर आहे ते फक्त ब्राह्मणांनी वापरावं, सोनारांनी वापरू नये, सिकेपीने वापरू नये असं सुद्धा म्हणणं होतं. म्हणजे जे चांगलं आहे, फायद्याचं आहे ते उच्चवर्णीयांसाठी होतं आणि तसं करण्याचा प्रयत्न, चांगलं करण्याचा प्रयत्न जर मागासवर्गीयांनी केला तर त्याला शिक्षा करावी, अशा प्रकारची ही मनुस्मृतीची नीती होती. आणि यातूनच मागासवर्गीयांनी आंबेडकर जयंती करू नये हा जो संस्कार आलेला आहे तो संस्कार तिथूनच आलेला आहे. हा केवळ जातीचा दोष नाही तर धर्म सांगतो की तुम्ही तुमचं यश किंवा तुमचं चांगले आनंद चे क्षण आहे ते तुम्ही साजरे करू नका. आणि या वादातून हे अन्याय अत्याचार होत आलेले आहेत. आणि हे अन्याय अत्याचार होत आल्यामुळे आज ज्या खुनाच्या किंवा दंगलीच्या घटना घडतात त्या दंगलीच्या घटनांमागचं जे वास्तव आहे ते असं आहे. तर याच्यामध्ये वेद आणि स्मृतीच्या बाबतीत जे संभ्रम आपल्याकडे पसरवले गेले आहेत, वेद हे अत्यंत पवित्र आहेत किंवा स्मृती चांगल्या पवित्र आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा महाभारतापासून अनेक संस्कृतचे दाखले इथे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत या पुस्तकामध्ये. लाईट कमी असल्यामुळे मला हे नीट वाचता येत नाही आणि तुमच्याशी जो संवाद साधला जाणार आहे तो त्याच्यावर बंधन येतात आणि म्हणून मी वाचत बसत नाही, परंतु माझी विनंती आहे की हे पुस्तक आम्ही वाचलं पाहिजे. आता मी माझं थोडक्यात याच्यावरचं जे पुस्तक वाचल्यानंतर चिंतन सांगतो की आजच्या घडीला राजकीय नेता होणं हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न आहे, परंतु माणसाचा जो झालेला मृत्यू आहे म्हणजे अक्षय भालेराव याचा जो मृत्यू आहे ते झालेला मृत्यू त्याला पुन्हा जिवंत करण्याचा अधिकार कुठल्याही राजकीय नेत्याला नाही किंवा कुठलाच माणूस मेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करू शकत नाही. परंतु जीवन हे अमूल्य आहे आणि अशा प्रकारचे खून पुन्हा पडू नये यासाठी प्रयत्न करणं हे आपल्यासारख्या सगळ्या लोकांचं काम आहे. आणि म्हणूनच हे जे अत्याचार जेव्हा उच्चवर्णीय जातींकडून मागासवर्गीयांवर होतात तेव्हा मागासवर्गीयांच्या जीवितेच्या सुरक्षेसाठी अट्रॉसिटी कायद्याची निर्मिती झाली. पण या अट्रॉसिटी कायद्याच्या बद्दल उच्चवर्णीयांची मतं विरोधी आहेत की तुम्ही असा कायदाच का केला, तर हे चुकीचं आहे की त्यांच्या जीविताची सुरक्षा. आता मी पाहतो की पनवेल, उरण, आमच्या रायगड परिसरामध्ये मागासवर्गीयांची घरं तोडणं, ती बिल्डरना विकणं, त्यांना EWS योजना लावणं, पंतप्रधान आवास योजना लावणं आणि त्यामध्ये मागासवर्गीयांच्या जमिनी आणि घरं संपवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात या परिसरात चालू आहेत. आणि हे प्रकार थांबवण्यासाठी अनुसूचित जाती जमाती आणि राज्य मागास आयोगाला मी पत्र लिहिलेले आहेत, परंतु तिथे बसलेले अधिकारी, तिथे बसलेले राजकीय नेते हे मागासवर्गीयांच्या विरोधक असल्यामुळे त्यांचं रक्षण करताना मला अडचणी येत आहेत. तरी सुद्धा धर्म सुधारणा हे माझ्या जीवनातलं अत्यंत महत्वाचं काम आहे असं मी मानतो. माझ्या मागच्या नेत्यांनी मला धोका सांगितलेला आहे की तू जर असं करण्याचा प्रयत्न केला तर तुला राजकीय अपयश येईल. राजकीय अपयश आलं तरी चालेल, परंतु सामाजिक विषमतेला जो धर्म जर आडवा येत असेल, त्यातल्या रूढी परंपरा आडव्या येत असतील तर त्यामध्ये जितक्या जमतील तितक्या सुधारणा घडवून आणणं हे माझ्या मी जीविताचं उद्दिष्ट ठरवलंय. आणि म्हणूनच चांगली जीवनमूल्य म्हणजे काय, स्त्रियांना अधिकार देणं, SC ST यांना समतेने वागवणं, ओबीसीना समतेने वागणं ही जबाबदारी उच्चवर्णीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यावर संविधानाने दिली आहे. परंतु चुकीच्या पद्धतीचा, चुकीचे संस्कार असलेला, विषमता असलेला धर्म या जातींच्या मुळाशी असल्यामुळे जातींच्या मुळाशी असलेला धर्म नष्ट करा असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि म्हणूनच समतेचं तत्व सांगणारा बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला, परंतु त्यांच्या धर्मांतराचं स्वागत आपल्या देशातल्या बुद्धिवाद्यांनी आजही केलेलं नाही आणि ते करत नाहीत. उलट हिंदू लव जिहाद अशा प्रकारचा विषय आणून तो धर्मांतराला आणि आंतरजातीय विवाहांना बंधन घालणारा विचार किंवा कायदा करण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकार करते. याच्या पाठीमागची मानसिकता ही पुन्हा एकदा वेद उपनिषदांची आणि विषमतेची आहे. आणि म्हणून विषमतेच्या मानसिकतेविरुद्ध प्रचंड मोठा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. 14 तळ्याचं पाण्याचं आंदोलन असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, तुमचं मनुस्मृती दहन असेल किंवा ओबीसी कुळांना जमिनी देणं, हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं जे आंदोलन आहे हे समतेचा पुरस्कार करणारं आंदोलन आहे. समतेचा पुरस्कार याचा अर्थ विषमतेचा तिरस्कार, विषमता नष्ट करणं म्हणून मनुस्मृती जाळली. आणि म्हणून आता हे आंदोलन सगळ्या हिंदू समाजाने एकाच वेळ घेणं अवघड आहे. आपल्याकडे एक जात दुसऱ्याचं ऐकत नाही हे पण वास्तव आहे. आणि म्हणून मराठा समाजाने
आपली जी सुधारणेची चळवळ आहे त्याच्यामध्ये अनेक विचारवंत जे माझे मित्र आहेत, प्रवीणदादा गावयकर असतील, श्रीमंत कोकाटे असतील, पुरुषोत्तम खेडेकर असतील, हे सगळे लोक प्रत्यक्षात भेटीने नव्हे पण मला ऐकून वगैरे ओळखतात, आमचं फोनवरून संभाषण झालं. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण एकदा तपासून बघावं की आम्ही जे सुधारणा आपल्या जातीमध्ये करतोय ती खरोखर सुधारणा होते का. जातीची सुधारणा म्हणजे जातींचा विध्वंस, जाती संपवणं हीच सुधारणा आहे. आणि जाती संपवायच्या असतील तर त्याच्या मुळाशी असलेला विषमतावादी धर्म संपवणं हे आपलं ध्येय असतं. आणि अत्यंत अवघड काम आहे. असं तुम्ही बोललात तर प्रत्येक जातीतून विरोध होतो, मला सुद्धा माझ्या जातीतून विरोध होणार आहे, परंतु आम्ही हे केल्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही भारतीय संविधानाला आदर्श मानता, भारतीय संविधानाला जो जात जिथे जातीचा नेता आदर्श मानतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतो. संविधानाला तुम्ही आदर्श मानलं तर संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून जाती व्यवस्थेचं विध्वंसन कसं करावं हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आताच्या सर्व जाती ह्याच्या मुळाशी विषमतावादी धर्म आहे. जोपर्यंत तो धर्माचं मूळ तुम्ही नष्ट करत नाही तोपर्यंत तुमच्या जातीमध्ये सुधारणा घडणार नाही आणि तुमच्या जातीचा विध्वंस करणार नाही. आज जर मी माझ्या जातीला म्हणालो मी जातीचा विध्वंस करायला निघालो तर त्यांना आवडणार नाही, मग जातीच्या विरुद्ध तुम्ही आहात. मी जातीच्या विरुद्ध नाही, मी मानवतावादी आहे, संविधानवादी आहे. आगरी समाज ज्यावेळी निश्चितपणे हुंडा न घेणारा, मातृसत्ताक समाज, स्त्रियांना अधिकार देणारा समाज, स्त्रियांना धार्मिक अधिकार, राजकीय आर्थिक अधिकार देणारा समाज होईल, त्यावेळी निश्चितपणे स्त्रिया ज्यावेळी पुढे येतील त्यावेळी जाती प्रथा आपोआप संपेल, स्त्रिया स्वतंत्र होतील, तेव्हा आपोआप स्वतः त्या जाती संपवून टाकतील. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं. आणि म्हणून स्त्रियांना अधिकार देण्याचं सगळ्यात मोठं काम हिंदू कोड बिलानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं, भगवान बुद्धांनी, त्यांनी सुद्धा धार्मिक अधिकार दिले, भिकुनी संघ काढला आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, पुरुषांच्या नाही. त्याच्या पाठीमागे स्त्रिया बदलल्या तर देश बदलेल हे सूत्र आहे. आणि म्हणून आता मराठा बांधवांनी, ब्राह्मण बांधवांनी, आगरी बांधवांनी, कोळी बांधवांनी याच्यावर छोटस चिंतन सुरू केलं पाहिजे की खरोखर आम्ही ज्या हिंदू धर्माला कवटाळून बसलोय त्यामध्ये चांगलं काही आहे का. चांगलं जर काही असेल तर ते बाबासाहेबांनी त्याची चर्चा का केली, त्यातल्या वाईट गोष्टींवर दोष प्रहार का केले, वेदांवर का केले, उपनिषदांवर का केले, मनुस्मृतीवर का केले, त्याचा शोध आम्ही स्वतंत्रपणे विवेक बुद्धीने घेतला पाहिजे. आणि जर अशी विवेक बुद्धी वापरण्याची हिंमत आमच्यामध्ये नसेल तर आम्ही आजही गुलाम आहोत, अशा पद्धतीचं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळे आगरी समाजाचा मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला विनंती करू इच्छितो की ज्या चुकीच्या प्रथा, परंपरा आणि गोष्टी आहेत ज्या धर्माकडून आमच्याकडे आल्या आहेत त्या नष्ट करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे, सगळ्या जातींचं काम आहे, एका कुठल्या जातीचं काम नाही, सगळ्यांचं काम आहे. आणि हाच पायंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाडला. अत्यंत अस्पृश्यतेमध्ये, विषम परिस्थितीमध्ये, अतिशय वाईट परिस्थितीमध्ये अत्यंत शोषण ज्यांचं होत होतं त्या जातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंतिमता धर्मांतरापर्यंत नेलं आणि त्यांना बौद्ध धर्म स्वीकारायला लावला. जो धर्म समतेचा पुरस्कार करतो तेच टार्गेट प्रत्येक जातीचं असलं पाहिजे, हा माझा त्यावरचा उपाय आहे. कारण जी तत्व स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा ही तत्व बौद्ध धर्म सांगतो, ही तत्व हिंदू धर्मामध्ये निश्चितच नाहीत. आणि सतत दुसऱ्यांचं शोषण करा, दुसरी जात ही आपल्यापेक्षा हलकी आहे, आपल्या घरातली आई, आपल्या घरातली बहीण ही हलकी आहे, अशा प्रकारचा जर धर्म सांगत असेल तर या धर्माची चिकित्सा नक्कीच झाली पाहिजे. काळाराम मंदिरातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन असेल, देव जर माऊली असेल तर ते सगळ्यांना प्रवेश असला पाहिजे. देव जर आम्हाला प्रवेश देत नसेल तर ती भूमिका विषमतेची आहे. आणि म्हणून त्र्यंबकेश्वरला उदाहरण घडलेलं आहे की तिथले मुस्लिम बांधव धूप द्यायला तिकडे गेले होते तर ते मंदिरात घुसायला लागलेत, असा कांगावा तिथल्या ब्राह्मणांनी केला. अरे जर मुसलमान तुमच्या धर्मात येत असतील तर त्यांना स्वीकारायला काय हरकत आहे, किंवा इतर कुठलीही जात येत असेल तर त्यांना स्वीकारायला काय हरकत आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो विचार अत्यंत महत्वाचा आहे. नेताजी पालकरांचं त्यांनी हिंदू धर्मातला प्रवेश सिद्ध करून दाखवला. मागासवर्गीयांना वेगवेगळ्या किल्ल्याचे किल्लेदार नेमले. मराठा समाजाने या छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीचा विचार करावा. आपल्याला माहित आहे की संत याकूब बाबा रत्नागिरीचे मुस्लिम मौलवी त्यांना गुरु म्हणलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. आमच्या कान्होजी आंग्र्यांनी अलिबागमध्ये अलीशाह बाबांना गुरु म्हटलेलं आहे, मुस्लिमांना गुरु म्हटलेलं आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. माझ्या समाजामध्ये नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलेलं आहे. मी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानतो. मग त्यांची जात पाहणं हा विषय नाही तर त्यांची विद्वत्ता, त्यांचं बौद्धिक धाडस आहे. विचारवंत म्हणून, बुद्धिवादी म्हणून देशाच्या समोर खंबीरपणे त्यांनी मांडलेला विषय आहे. हा आजच्या घटनेला आदर्श उदाहरण आहे. आणि म्हणून मी अधिक न बोलता एवढंच सांगेन की मी पुन्हा बोलायची संधी मिळाली तर बोलेन, परंतु जाती व्यवस्थेचं निर्मूलन झाल्याशिवाय
अशा प्रकारचे पडणारे खून थांबणार नाहीत. पोलिसांनी, गृह खात्याने या घटनेचं विश्लेषण करून समाजाला मार्गदर्शन करणारे पुस्तक हजारो प्रतींनी पुन्हा छापलं पाहिजे आणि ते लोकांना दिलं पाहिजे. खास करून सरकारी कार्यालयामध्ये हे असलं पाहिजे की जाती संपवणं हा आपला उद्देश देशामध्ये असला पाहिजे. जाती संपल्या तरच समतावादी, संविधानवादी भारत जगासमोर गुरु होण्याचा यशस्वी प्रयत्न करू शकतो. अन्यथा दुसऱ्या धर्माबद्दल तेढ निर्माण करणारा, मागासवर्गीय जातींबद्दल तिरस्कार निर्माण करणारा, त्यांचं शोषण करणारा धर्म हा देशाला पुन्हा एकदा गुलामीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल, जातींच्या मनातली विषमता संपवणं हातावरचा उपाय. माझा प्रयत्न आहे की आगरी कोळी समाजाला संविधानवादी बनवणं, अत्यंत पुरोगामी जीवनमूल्य देणं, आधुनिक जीवनमूल्य देणं, यासाठी मी लढत आहे. आणि त्या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी मला असंच प्रेम द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं छोटंसं भाषण, तोडकं मोडकं भाषण आहे, हे ते व्यक्त करतो. अक्षय भालावीरावच्या खुनामागे जी मनोवादी मानसिकता आहे, विषमतावादी मानसिकता आहे, त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. आणि तो गुन्हा वेदांवर, उपनिषदांवर आणि मनुस्मृतीवर झाला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या कुचक्या विचारांनी आमच्या बांधवांचे मेंदू जे फिरवले जात आहेत, त्या मेंदूंचे विचार फिरवण्यासाठी संविधानाची मांडणी प्रत्येक घरात, प्रत्येक गावात आणि देशातल्या प्रत्येक सरकारी संस्थेत झाली पाहिजे. आणि त्यांचं कौशल्य पोलिसांनी करावं अशी विनंती मी करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.